नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत, ई श्रम कार्ड योजना. आता बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की ई श्रम कार्ड योजना काय आहे नेमकी, किंवा कोणी काढलेली आहे, कोणासाठी फायद्याचं आहे, किंवा याचे जे ऍप्लिकेशन करायचं आहे ते ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे का ऑफलाईन पद्धतीने, यासाठी तुम्हाला किती पैसे भेटणार आहे, कोणत्या पद्धतीने पैसे भेटणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत. भारत सरकारने म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बऱ्याचशा योजना राबवल्या आहेत. त्याच्यामधून एक आहे ते ई श्रम. आता ही ऑफिशियल पेजवरून पाहत आहोत पण eShram.gov.in हे जर तुम्ही गुगलवरती टाकलं तर डिरेक्टली पेज ओपन होऊन जाणार आहे. मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटसाठी आहे. आता ही संपूर्ण माहिती, रजिस्ट्रेशन प्रोसेस काय असणार आहे, तुमच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये कसे येऊन जाणार आहे, माझी लाडकी बहीण योजना आहे तशीच सेम ही योजना आहेत का, सरसकट सगळ्यांच्याच जे बँक अकाउंट आहे त्यांच्यामध्येही पैसे येऊन जाणार आहे का, हे पण खूप सारे असे क्वेश्चन्स आहेत. आपण 1 बाय 1 पॉईंट सगळे क्लिअर करून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स असतात. गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, प्रायव्हेट असू द्या, किंवा नवनवीन जे योजना आलेल्या असतात त्याच्याबद्दल सर्व माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया. सो आता आपण डिस्कस करतो ई श्रम कार्ड. आता नेमकं कोणासाठी आहे किंवा काय आहे, ही जी ऑफिशियल पेज आहे सर्व माहिती याच्यावर दिलेली आहे. तुम्हाला फक्त चेक करायचं आहे की कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे आहे, इंग्लिशमध्ये पाहिजे आहे, हिंदीमध्ये पाहिजे आहे, सर्व इथं दिलेलं आहे. होम पेज आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर इथं डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. तुम्हाला जर जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तिथे रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्ही डिरेक्टली करू शकणार आहात. ई श्रम कार्ड पोर्टल आहे ते कोणासाठी आहे, तर जे असंघटित क्षेत्रात जे काम करणारे लोक आहेत, म्हणजे जसं की जे घरात जे काम करणारे लोक असतात, घर कामगार किंवा फेरीवाले असतात, किंवा स्थलांतरित मजूर असतात, हे सगळे जे आहेत त्यांच्यासाठी हे ई श्रम कार्ड योजना आखलेली आहे. आता आपण जर प्रायव्हेट जॉब करतोय किंवा कंपनीमध्ये जॉब करतोय तर आपल्याला PF असतात किंवा कोणते तरी विमाची योजना असतात, किंवा ते कंपनीतर्फे काहीतरी फायद्याचं असतं, जेणेकरून रिटायरमेंट नंतर त्यांना ते पैसे भेटून जातात. बट जे हे कामगार असतात, घर काम करणारे, किंवा जे बायका असतात घरातले कामे करणारे, किंवा फेरीवाले असतात, यांना कोणतेही योजनेचं किंवा रिटायरमेंट नंतर किंवा एज झाल्यानंतर कोणतेही स्कीम्स अवेलेबल नसतात किंवा त्याचा फायदा घेता येत नाही. म्हणून हे ई श्रम कार्ड जे भारत सरकारने राबविले आहे. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू होणार आहे फॉर पेन्शन ऑफ ₹3,000 पर मंथ. इथे सांगितलेलं पण आहे की मानधन तुम्हाला 3,000 रुपयाचं भेटणार आहे प्रत्येक महिन्याला. पण आता हे काढताना तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स आहेत. आता इथे सांगितलेलं आहे बघा, मला जे फ्रिक्वेन्सी क्वेश्चन्स असते की काय उद्देश काय आहे, ई श्रम क्या है और इसका उद्देश क्या है. मग याच्यामध्ये सांगितलेलं आहे, हे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे की जसं आपण क्लिअर केलं की याचा उद्देश काय आहे, की ज्यांना जे मजूर असतात किंवा घरकाम करणाऱ्या बायका असतात, फेरीवाले असतात, त्यांना कोणतेही रिटायरमेंट नंतर पैसे भेटत नाही, त्यांच्यासाठी योजना आखलेली आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. ते करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, होमवरती जाऊन हे पेज आहे रजिस्टर ऑन ई श्रम, क्लिक करायचं आहे. लगेच पेज ओपन होऊन जाणार आहे. हे पेज ओपन झाल्यानंतर सिम्पली तुम्ही घरी बसून रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. एंटर मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, इथे नो ऑप्शनवरती करायचं आहे आणि सेंड OTP करून द्यायचा आहे. सेंड OTP केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती OTP येऊन जाणार आहे आणि त्यानंतर हे पेज ओपन होऊन जाणार. सर्व माहिती तुम्हाला फिल करायची आहे. आधार नंबर आहे, कॅप्चा एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे आय ॲग्री वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पुढचे कंटिन्यू फॉर अदर डिटेल्स, सर्व डिटेल्स तुम्हाला फिल करायचं आहे. जसं की तुमचं नाव, मदर नेम, तुमचं फादर्स नेम, ईमेल ID, ब्लड ग्रुप. हे पूर्ण पेज ओपन झाल्यानंतर सविस्तरपणे माहिती भरल्यानंतरच तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. पण त्याच्यात पण आता रूल्स आहेत की काय, एज शुड बी बिटवीन 16 to 59 इयर्स, म्हणजे तुमचं वय, जे कामगार आहेत किंवा लेबर आहेत त्यांचं वय 16 ते 59 वय असलेलं पाहिजे आहे. त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर याचा फायदा होणार नाही. त्यानंतर डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, आधार नंबर आणि आधार लिंक ॲक्टिव्ह मोबाईल नंबर. तुमचा आधार नंबर लागणार आहे आणि जे मोबाईल नंबर ॲक्टिव्ह आहे आधार लिंकला ते सुद्धा लागणार आहे. तुमचं बँकेचं खातं सुद्धा लागणार आहे, जसं की ऑनलाईन पद्धतीने हे पूर्ण जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात येऊन जाणार आहे. आधार कार्ड नंबर, त्यानंतर आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याचे पूर्ण तपशील आणि तुमचे एज क्रायटेरिया 16 to 59 म्हणजे 16 ते 59 पर्यंत लागणार आहे. हे आहे. त्यानंतर त्याचे फायदे काय असणार आहे, ई श्रम कार्डमध्ये जे फायदे आहेत त्याचे काय असणार आहे, की कोणासाठी फायदा असणार आहे.
पूर्ण भारतात असणार आहे. पूर्ण भारतातून कोणीही कामगार असू दे, नक्कीच याचा फायदा होऊन जाणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जर कोणते सरकारी पात्र म्हणजे सरकारी वेळोवेळी जी काही माहिती आहे तेच याच्या थ्रू तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला कोणते शिक्षणासाठी कोणत्या योजनेचं लागणार आहे ते सुद्धा हे भारत सरकार विविध क्षेत्रातील मोफतमध्ये जे कोर्स देण्यात येतं त्याची सुद्धा प्रमाणपत्र किंवा शिक्षण तुम्ही या थ्रू घेऊ शकणार आहात. किंवा कोणाचा अपघाती मृत्यू झाला असेल तर जो वारसाला असणार त्यांना 2 लाख रुपये सुद्धा मदत मिळते. त्यानंतर अपघाती कायमस्वरूपी जर तुम्हाला अपंगत्व आलं असेल तर 2 लाख रुपयेपर्यंत सुद्धा भारत सरकारकडून मदत मिळते. हे सर्व ई श्रम कार्डचे फायदे असणार आहे. पात्रता बघितली, त्याच्यानंतर आपण आता कोण कोण अर्ज करू शकतो ते पाहिलं, त्याच्यानंतर अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा पाहिलेलं आहे. पण आता ई श्रम कार्डमध्ये तुम्हाला डिरेक्टली जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत सरसकट सगळ्यांना पैसे जात आहेत तसे भेटणार आहेत का नाही, तर त्यासाठी काय असणार आहे की एक कार्ड आहे, ते सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे. ते एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. तुमच्या एजनुसार तुम्हाला पैसे फिल करायचे आहेत, पैसे भरायचे आहेत बँक अकाउंटला. सेम अमाऊंट गव्हर्नमेंट सुद्धा भरणार आहे आणि त्याची टोटल अमाऊंट होईल ते तुम्हाला तुमच्या एज नंतर एक पर्टिक्युलर एज म्हणजे 60 एज नंतर तुमच्या अकाउंटवरती येऊन जाणार आहे किंवा तुम्हाला ते पैसे संपूर्ण भेटून जाणार आहे. जसं ते पूर्ण पैसे जमा होतील तसे महिन्याला तुमच्या 3000 रुपये सुद्धा भेटून जाणार आहे. आतापर्यंत बघा इथे दिलेले आहेत ई श्रम कार्ड्स इश्यूड कोणी कोणी घेतलेलं आहे, किती जणांनी, किती लाखांमध्ये, किती करोडोंमध्ये घेतलेलं आहे. आणि हे पेन्शन असणार आहे, भारत सरकारने काढलेली योजना आहे. कोणतीही फेक माहिती नाही किंवा कोणतीही फेक न्यूज नाही की ई श्रम कार्ड खरंच आहे का किंवा खोटे आहे, पैसे खरंच भेटतात का. पण त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन जर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला हे पैसे भेटून जाणार आहे. प्लस तुमचंही तिथे म्हणजे तुम्हालाही पैसे भरावे लागणार आहेत. ती छोटी अमाऊंट असणार आहे, 50 रुपये आहे, 60 रुपये आहे, 110 एजनुसार तुम्हाला ते पैसे भरावे लागणार आहे. प्लस सेम अमाऊंट तुम्हाला ते सरकार सुद्धा तुमच्या बँक अकाउंटला देणार आहे. ते जमा झाल्यानंतर ते पूर्ण प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटला तुम्हाला भेटून जाणार आहे. हे लक्षात करून घ्यायचं आहे. या संदर्भात काही क्वेश्चन असेल किंवा काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, नक्कीच चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन जर केला असेल तर तुम्ही डिरेक्टली ईमेल आयडी पासवर्ड टाकून इथे एंटर कॅप्चर करून साइन इन करू शकणार आहात. हे FAQचं जे पेज आहे ते सुद्धा तुम्हाला देते की जेणेकरून तुम्हाला अजून जे क्वेश्चन्स असतील त्याच्या अडचणी असतील त्याच्यावरती आन्सर भेटून जातील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.